आज मी फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी किंवा 1 वाटी बेसन पीठ असं दोन्ही मिक्स करून खूप छान अशा खुसखुशीत मस्तपैकी टेस्टी आणि नमकीन अशा ह्या चकल्या बनवलेल्या आहेत. म्हणजे थोडासा तिखटपणासुद्धा टाकला आहे, पण इतक्या छान खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार होतात खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये. झटकीपट कधीसुद्धा तुम्हाला चकली खायचं अचानक मन झालं तर अशा वेळी ह्या चकल्या नक्की ट्राय करा. तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती. तिकडे मी 2 वाट्या घेतल्यात, म्हणजे आपलं माप व्यवस्थित बसलं पाहिजे. तर त्यासाठी मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा रेडीमेड. ह्याने आपण मोदक बनवू शकतो. इकडे दाखवले बघा मोदक, चकली किंवा डोसे वगैरे सुद्धा आपण ह्याने बनवू शकतो. हे सगळं याच्यावर दाखवून ठेवलेलं आहे आणि सगळीकडे हे भेटतं पॅकेट. तर तेच पॅकेट घेऊन आले. 1 वाटी आपल्याला हे पीठ घ्यायचं तांदळाचं आणि हे 250 ग्राम हे बेसन पीठ आणले फ्रेश असं आहे. आता आपण काय करायचं, 2 वाट्या बरोबर माप घ्यायचं आहे. मला ना खरंच आज ना असं चकल्या खायचं मन झालं आणि बाहेरून कशाला विकत आणायचं, आपल्या घरच्या घरी बनवून ठेवायचे भरपूर क्वांटिटीमध्ये. तर आता मी भरपूर साऱ्या अशा ह्या चकल्या फक्त 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पिठापासून बनवणार आहे. हे बघा परफेक्ट अंदाज सांगते मी तुम्हाला. 1 वाटी घ्यायचं बेसन पीठ, हे असं. किचन वट्ट्यावर असं पेपर आथरलं नाही ना, ते असं सांडलं जातं. त्यामुळे मी बहुतेक वेळा किचन वट्ट्यावर असा पेपर वगैरे आथरते. आता 1 वाटी बेसन पीठ घेतले. सेम मापणी आणि सेम वाट्यामध्ये आपण तांदळाचं पीठसुद्धा घेऊन टाकायचं. ह्यालासुद्धा असं कट करायचं आणि 1 वाटीच्या पण थोडंसं जास्त घ्यायचं. अंदाजे 1.25 वाटी भरले पाहिजे. म्हणजे वाटीला जरा दाबून भरायचं व्यवस्थित, म्हणजे थोडंसं जास्त पडल्यात येईल. 1 वाटीपेक्षा थोडंसं जास्त. हे बघा 1 वाटी पूर्ण झाले. थोडंसं वर जास्त आलेलं आहे, तर मी इथं थोडंसं टाकून घेते सुरुवातीला. हे उरलेलंसुद्धा आपल्याला टाकायचं आहे, पण सुरुवातीला थोडं टाकायचं. त्यानंतर बघू शकता हे 1.25 वाटीच्या अंदाजाने हे तांदळाचं पीठ आहे, कारण भरपूर असं दाबून भरलेलं आहे पीठ. मी बघू शकता, तुम्ही अंदाजाने ओळखू शकता. हे 1.25 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतले. मिक्स करायचं एका बाउलमध्ये सुरुवातीला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर इथं थोडासा तिखटपणा येण्यासाठी ना मी लाल मिरचीचं पावडर टाकते. आता चकली म्हणलं की थोडंसं आपल्याला तिखटपणा तर पाहिजेच पाहिजे. थोडंसं धना पावडर टाकते. धना पावडर 2 चमचे टाका, मात्र 2 चमचे मी इथं धना पावडर टाकले. आता इकडे मी अर्धा चमचा फक्त जिरे टाकते. कधीही तुम्ही असं मन झालं की चकल्या करू शकता. आणि आता अर्धा चमचा मी इकडं ओवा घेतला आहे. सगळ्यांनाच माहिती आहे ओवा हा चकलीमध्ये किती छान स्वाद देतो, त्यामुळे मी अर्धा चमचा कुस्करून टाकला आहे ओवा. आता आपण याच्यामध्ये टाकायचे भरपूर असे सफेद तीळ. तिळाशिवाय तर चकली कोणतीही असो, म्हणजे काही त्याला चांगला लुकसुद्धा येत नाही आणि टेस्टसुद्धा येत नाही. तर तीळ खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी भरपूर असे अंदाजे 2 चमचे तरी तीळ वापरले इथे. आता हे मिक्स करून घेते सगळे साहित्य जे पण आपण टाकले. हळद सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं, तर हळदसुद्धा 1 चमचे इथं टाकून घेतला आहे. हळदीशिवाय तर कुठल्याच गोष्टीला रंग नाही येणार. तर सगळं साहित्य मिक्स केलं आहे. पॅनमध्ये थोडंसं पाणी तापून घ्यायचं. कोमट करायचं, उकळतं पाणी नको आहे आपल्याला, कारण आपल्याला एक उकड बनवायची आहे मस्तपैकी. तर थोडंसंच पाणी टाकते. 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलं आहे मी इकडं. कोमट करायचं आणि हे थोडंसं पॅकेट जरा मोकळं झाले, पण त्यात थोडंसं तेल उरलं होतं. 1 चमचा तर निघलंच आहे. तर हे टाकून घेतलं. ह्याने काय होतं, पीठ जास्त चिकट होत नाही, चांगली अशी उकड तयार होती. थोडंसं कोमट झालं की आपण हे पीठ याच्यामध्ये जे मसाले वगैरे मिक्स केलं ना, हे टाकून घ्यायचं. मंद गॅस ठेवायचा, अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि मिक्स करून लगेचच गॅस बंद करायचा. असं होतं कधी कधी, जर पातळ बॅटर झाला तर तांदळाच्या पिठाची क्वांटिटी तुम्ही याच्यामध्ये वाढू शकता. तर मला थोडासा पातळ वाटतोय, अंदाज चुकला असणार आहे पीठ घेताना. तर थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि आता झाकून ठेवते. हे बघा मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे, पण हे बघू शकता
मस्त आपली ही उकड तयार झालेली आहे. आता हे मी एका थाळ्यामध्ये म्हणजे आपलं चपातीचा थाळा असतो त्यात काढून घेते. तर बघू शकता परफेक्ट झालेली आहे उकड, अगदी नरम सॉफ्ट झाली आहे मस्त. अजून आपल्याला याला मळायचे त्याच्या आधीच बघू शकता किती छान झाली आहे. तर काढून घेऊया मोठ्या प्लेटमध्ये. आता परतमध्ये काढून घेतलं आहे. तर परफेक्ट असं झालेलं आहे आणि थोडं थंड होऊन द्यायचं. मग याला असं प्रेस करायचं. जर हाताला चिटकत असेल तर परत एकदा थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता, कारण आपल्याला या चकल्याला ना अंदाजे पूर्णपणे 2 वाट्या तरी तांदळाचं पीठ लागतं. मग थोडं नंतर असं ॲड केलं तरी काही हरकत नाही. मी थोडंसं पीठ ॲड करून छानपैकी असं मळून घेतलं आहे. हे बघा आता अगदी व्यवस्थित झालं आहे, नरम लुसलुशीत असं हे पीठ तयार झालं आहे चकलीचं. परफेक्ट वाट्या बसल्यात आपल्या तांदळाच्या पिठाचा, म्हणजे 2 वाट्या तरी घ्या तुम्ही तांदळाचं पीठ. आता ह्याचे आपण 2 गोळे करूया. दुसरा पण करून घेते. छान थोडंसं हाताने असं प्रेस करून जरा नरम सॉफ्ट करायचं, म्हणजे काय होतं चकली व्यवस्थित आपली पडली जाते, म्हणजे पाडली जाते. आता हे माझं नेहमीचं दिवाळीचं चकलीचं सारण आहे, जपून ठेवलेलं आहे. खूप वेळ झाला आहे त्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये चकलीचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकायचं. तुमच्याकडे जसं पण असेल त्यांनी तुम्ही हे चकल्या करू शकता. सगळीकडे वेगवेगळे असे चकलीचे भांडे असतात. तर छोटंसं प्लेट घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, नीट लक्ष देऊन बघा. आपलं परफेक्ट मापामध्ये सगळ्या गोष्टी बसल्यामुळं, उकड चांगली झाल्यामुळं चकलीचा एक टोकसुद्धा तुटणार नाही पडता वेळेस. हे बघू शकता. आपण ज्यावेळेस चकली बनवतो ना त्यावेळेस ह्याच्यावरूनच अंदाजा लावून घ्यायचा की आपली चकली जी आहे ती कुठंच तुटत नाही, परफेक्ट तयार होती न तुटता. तर कधी कमी जास्त काही कुठलंही साहित्य झालं की चकल्याचे तुकडे होऊन जातात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे बघू शकता तुमच्यासमोर अशी उचलून मी करते, जास्त काही खालून पण करत नाही. हे बघू शकता तरीही सुद्धा कुठेच असा चकली आपली तुटली गेली नाही पाडता वेळेस. हे बघा किती सुंदर आणि मस्त अशा परफेक्ट चकल्या तयार झाल्यात. आता परत एकदा मी हे करून घेते. 4-5 चकल्या केलेल्या आहेत अंदाजे. तर मस्त सुंदर झालेत, मस्त काटेरी झालेल्या आहेत चकल्या. लगेचच आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर हे बघू शकता आता हे गरम तेलामध्ये चकल्या एक अशा, आपला जो चमचा असतो रोजच्या भाजीचा, म्हणजे आपण ज्याला उलथानी बोलतो, त्याने असे एक हलक्या हाताने उचलून, ही माझी पद्धत आहे, तुम्हाला जसं जमल तशा ह्या चकल्या तेलामध्ये अलगद टाकू शकता. चांगलं तेल तापून घ्यायचं आणि गॅस मात्र स्लो करायचा आहे, अजिबात हाय फ्लेम ठेवू नका. ह्या गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या, कारण की हाय फ्लेमवर चकल्या झटकेपट तयार तर होतात, रंग पण चढतो, कडकपणासुद्धा तयार होतो, पण लगेचच त्या नरम पडल्या जातात, कारण की त्या चांगल्या व्यवस्थित अशा चांगल्या वेळापर्यंत भाजल्या जात नाही ना, त्यामुळं ते लगेच अशा कच्च्या वाटतात, नरम पडतात. त्यामुळं ना स्लो गॅसवर भरपूर वेळ नाही, 1 मिनटं तरी त्याला चांगलं फ्राय करून घ्या मंद आचेवर. हे बघा मस्त स्लो गॅसवर मी ठेवून दिल्या चकल्या, कारण मी तेल चांगलं तापून घेतलेलं आहे. हे बघा लगेचच ह्याला काढून घ्यायचं, अर्धा 1 मिनटं झाला की काढून घ्यायचं. हे टिश्यू पेपरवर काढून घेतल्यामुळं ह्याचं एक्स्ट्रा ऑइल निघून जातं. तर सुंदर अशा आपल्या मस्त काटेरी चकल्या ह्या तयार झाल्या आहेत झटकीपट. पाहू शकता तुम्ही मस्त झालेल्या आहेत. आता मी दुसरासुद्धा बॅच करून ठेवलेला आहे, चकली तळत असतानाच टाकून घेते. हे बघा किती सहजपणे तेलामध्ये टाकल्या क्षणी आपली एकसुद्धा चकली तुटली गेली नाही, कुठेही आपली चकली तुटली गेली नाही. पाहू शकता किती सुंदर आणि मस्त अख्ख्या अशा संपूर्ण चकल्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे तुटल्या नाहीत कुठेच. विशेष म्हणजे परफेक्ट आपली उकड तयार झाली होती, त्यामुळे व्यवस्थित चकल्या झाल्यात. करून घेते थोड्याफार चकल्या आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा इतक्या साऱ्या चकल्या मी 2 बॅचनं केल्या, जे मी 2 उंडे बनवले होते ना त्याचे केल्यात, म्हणजे अजून भरपूर साऱ्या होतील. फक्त 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाच्या पिठापासून खूप साऱ्या चकल्या तुम्ही करून ठेवू शकता. स्नॅक्स टाईमसाठी चहासोबत खाण्याला मस्त लागतात.
आणि ह्या गरमागरम खुसखुशीत इतक्या मस्त वाटतात ना. आणि जसा जसा वेळ जाईल ना तसा तसा ह्याच्यामधला क्रिस्पीपणा कडकपणा तयार होत राहतो. बघू शकता किती छान ह्याला काटेरी असं मस्त तयार झाल्यात. हे बघा, अजून आत्ता जस्ट काढल्यात तर ह्याच्यामधला कडकपणा तुम्ही बघू शकता, अंदाजा लावू शकता. हे बघा किती असं क्रिस्पी आणि कुरकुरीत वाटतात. हे बघा एकदम परफेक्ट झाल्यात, चवदार आणि खमंग टेस्टी. चांगला तेल टाकला आहे, ओव्याचा स्वाद टाकला आहे, मस्त लागतात चकल्या. नक्की एकदा ट्राय करा. झटकीपट होणाऱ्या चकल्या आहेत, कधीही तुम्ही करून खाऊ शकता. मन झालं तर बाहेरून आणायची काही आवश्यकता नाही. दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. हे बघा कशी वाटते चकली, मस्त झाली आहे ना. तर नक्की ट्राय करून बघा, खूप सोपे आहे, झटकीपट होतात. फक्त उकड मात्र तेवढं ध्यानाने करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा.